श्रावणाचा दुसरा सोमवार आणि यावेळी शिवामुठीत आहे तीळ. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, शिवामुठीत नेमके कोणते तीळ व्हायचे? काळे तीळ, पांढरे तीळ की लाल तीळ? या तीनही तिळांना धार्मिक परंपरेत वेगवेगळं महत्त्व सांगितलं जातं. कोणता तीळ कशासाठी अर्पण करतात, शिवलिंगावर तीळ नेमके कसे व्हायचे, कोणता मंत्र म्हणायचा आणि ही शिवामूठ योग्य पद्धतीने कशी करायची? चला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारची शिवामूठ, तिळाची शिवामूठ अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. आता शिवामुठीसाठी कोणते तीळ व्हावेत? पहिले काळे तीळ. धार्मिक परंपरेत काळे तीळ शनी, पितृस्मरण आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी जोडले जातात. काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्यानं अडथळे, नकारात्मकता आणि मानसिक अस्वस्थता दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. शनीशी संबंधित त्रास कमी होतो अशी ही धार्मिक मान्यता असल्याचं सांगितलं जातं. आता काळे तीळ नेमके कशासाठी अर्पण करावे? तर अडथळे दूर व्हावेत, नकारात्मक विचार कमी व्हावेत, शनी संबंधित त्रासांपासून संरक्षण मिळावं, पितरांचं स्मरण करून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी काळे तीळ शिवलिंगावर वाहिले जातात. काळ्या तिळाची शिवमूठ वाहताना ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा आवर्जून जप करावा. याही व्यतिरिक्त ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षे मातृतात या महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही करू शकता. दुसरे पांढरे तीळ. पांढरे तीळ शुद्धता, सात्विकता आणि शांततेचं प्रतीक मानले जातात. पांढरे तीळ भगवान शिवाला अर्पण करून घरात शांतता, सुखसमाधान आणि सकारात्मकता राहावी अशी प्रार्थना केली जाते. आता पांढरे तीळ शिवलिंगावर कशासाठी व्हावेत, काय घडतं नेमकं? तर मनशांतीसाठी पांढरे तीळ शिवलिंगावर अर्पण केले जातात. घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, कौटुंबिक सौख्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी शिवलिंगावर पांढऱ्या तिळाची शिवामूठ व्हावी असं सांगितलं जातं. आणि ही शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा शिवपंचाक्षरी मंत्राचाही जप केला जाऊ शकतो. मात्र हा जप 108 वेळा आवर्जून करावा, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच शुभफळ प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर तिसरे लाल तीळ. लाल तीळ काही प्रादेशिक परंपरांमध्ये शक्ती, उत्साह आणि मंगल भावनेशी जोडले जातात. मात्र शिवामुठीच्या परंपरेत कोणते तीळ वापरायचे हे घराणं, प्रदेश आणि स्थानिक प्रथेनुसार बदलू शकतात. म्हणून आपल्या प्रथेनुसार, परंपरेनुसार आपण शिवलिंगावर तिळाची शिवामूठ वाहू शकता. लाल तिळाची शिवामूठ अर्पण करताना कार्यसिद्धी, धैर्य, ऊर्जा आणि इच्छापूर्तीसाठी भगवान महादेवांकडे प्रार्थना केली जाते. यामुळे काय घडतं आणि हे कशासाठी अर्पण करतात माहितीये? तर धैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी, कार्यात यश मिळावं यासाठी, संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळावं म्हणून, सोबतच मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा लाल तिळाची शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जाते. ही शिवामूठ वाहताना सुद्धा ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा किंवा ओम महादेवाय नमः या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. आता श्रावणातील सोमवारच्या दिवशी शिवामूठ नेमकी कशी व्हावी या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळणार आहे. तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. श्रावणातील सोमवारच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शिवमंदिरात किंवा घरीच शिवलिंगासमोर पूजा करावी. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावं. भगवान महादेवांना दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा किंवा एकंदरीतच उपलब्ध परंपरेनुसार वस्तू अर्पण कराव्यात. त्यानंतर थोडे तीळ हातात घेऊन मूठ बांधून भगवान शिवाचं स्मरण करावं. मनात आपली प्रार्थना करून तीळ शिवलिंगावर किंवा शिवपिंडीच्या पायथ्याशी अर्पण करावी. आपापल्या भागातील परंपरेनुसार आपण ही शिवामूठ वाहू शकता. मंदिरातील स्थानिक पूजाविधी जसा सांगितला असेल तोच प्राधान्याने पाळावा. त्यानंतर बेलपत्र, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावे आणि शेवटी धूप दीप दाखवून आरती करावी आणि महादेवांना मनापासून प्रार्थना करावी. तीळ वाहताना आपण कोणते मंत्र म्हणावेत? तर सर्वात सोपा आणि सर्वसामान्य जप म्हणजे शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. तीळ अर्पण करताना आपण प्रत्येक वेळी हा शिवमंत्र म्हणू शकता. याशिवाय ओम महादेवाय नमः किंवा शिवपूजेत महामृत्युंजय मंत्राचा जप आपण करू शकता. आता शिवामुठीत तीळ का वाहिली जातात माहितीये? तर शिवामुठीची पद्धत प्रदेश, कुटुंब आणि स्थानिक परंपरेनुसार बदलू शकते हे आधीच सांगितलंय. काही ठिकाणी वेगवेगळ्या सोमवारांना वेगवेगळे धान्य किंवा पदार्थ
भगवान शिवाला शिवामूठ म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुमच्या घराची पारंपरिक पद्धत किंवा मंदिरातील प्रचलित विधी असल्यास तोच पाळणं योग्य असू शकतं. काळे तीळ असेल, पांढरे तीळ किंवा लाल तीळ यांना दिलेले विशिष्ट आध्यात्मिक फायदे हे धार्मिक मान्यता परंपरांवर आधारित आहे. त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले परिणाम मानू नयेत. आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि भगवान महादेवांवर विश्वास ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. मग श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ कोणती आहे आणि कोणते तीळ नेमके व्हावेत या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त तिसरा श्रावणी सोमवार शिवामूठ काय असेल आणि त्याची पूजा कशी करावी हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.